आणि 1 वर्षभर आम्ही एकमेकांपासून दूर राहिलेलो. फक्त पप्पा एकदा आलेले, बाकीचा टायमिंग म्हणजे असंच, कारण की यायला जमत नव्हतं. त्यांच्याकडनं पैसे वगैरे घेतलेले असतात, त्यामुळं आपण येऊ शकत नाही ना तिथेच. लहानपणापासूनच आहे ना मला खरंच शिक्षणाची खरंच खूप आवड होती. फक्त यात्रेला माझे पप्पा घरी आलेले, मग माझी मम्मी काही आलीच नाही, कारण की तिला यायला जमलं नाही. ते ऊस तोडीला गेलेले आणि ते खरंच तो नमस्कार सगळ्यांना. तर मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रतिभाज डेली ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर मस्त मजेतच असायला हवं. सगळ्यांनी मस्त राहा, आनंदात राहा आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करा. तुम्ही जी स्वप्न बघाल ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा आणि थोडा वेळ लागेल, पण नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण होतील. तुम्हा सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला माझी म्हणजे मी कसं शिक्षण पूर्ण केलं माझं, मी कसं शिकले, मला कुठले प्रॉब्लेम्स आले, मला घरच्यांनी कसा सपोर्ट केला, कुठल्या परिस्थितीतून माझ्या घरच्यांनी मला शिकवलं काय, ते सगळं सांगणार आहे. ही माझी स्ट्रगल स्टोरी आहे आणि खरंच ती माझ्यासाठी खूप म्हणजे खूप अशी न विसरण्यासारखी आहे, जे की मी कधीच विसरू शकत नाही. आणि अशी गोष्ट प्रत्येकाच्या लाईफमध्ये असते की जी की आपण नाही विसरू शकत कधी. तर अशीच माझीसुद्धा आहे आणि ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर लहानपणापासूनच आहे ना मला खरंच शिक्षणाची खरंच खूप आवड होती. म्हणजे मला जसं म्हणजे नाही का, आता मला इतकं काय आठवत नाही लहानपणीचं, बट मला माझी मम्मी सांगते की मला शाळेत जायला असं एकदम असं नाही का हे करायला नाही लागलं की तू शाळेत जा बस, किंवा मी रडतीये खूप मला बसायचं नाही आहे, असं कधीच नाही झालं. जस्ट फक्त स्टार्ट केले तरी पण बघा माझ्या अंगावरती काटा येतोय, कारण की खरंच काही गोष्टी अशा असतात की त्या आपण कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. अशा काही गोष्टी असतात. तर असं व्हायचं की मी कधीच रडायचे नाही. म्हणजे मला खूप आवडायचं शाळेत जायला, नवीन काहीतरी शिकायला खूप आवडायचं मला. आणि तसंच माझे वडील म्हणजे नाही का 1973चं असे काहीतरी बर्थडे आहे त्यांची 73, तर तेव्हा त्यांची म्हणजे 12वी झालेली. सो त्यांना पण काही प्रॉब्लेम्समुळं नाही का असं पुढं काही करता नाही आलं, काही नाही. मग त्यांनी असा विचार केला की त्यांना पण असं वाटायचं की ठीक आहे, मला नाही जमलं ना तर माझी मुलं तरी करतील असं. आणि म्हणजे आम्ही 3 भावंड आहोत. मला एक बहीण आहे, मी आणि माझा एक भाऊ. तर झालं असं की त्यांना वाटायचं ठीक आहे, मला जे नाही करता आलं ते माझी मुलं करतील. आणि सगळ्यात पहिली तर मी होते, त्यामुळं माझ्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या त्यांना. आणि तसं पण मी शाळेत हुशार होते, मला जमायचं सगळं बऱ्यापैकी, मी प्रयत्न करायचे आणि हुशार होते. आपल्याला जे करायला नाही जमलं, आपल्याला काही शिक्षण घेऊन काय करता नाही आलं, कुठे काय तिथेच थांबायला लागलं, असेच रानात वगैरे कामं करायला लागले इकडे तिकडे, असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्यांना खूप छान वाटायचं आणि तेवढ्या सारखं सतत म्हणजे माझा रिझल्ट पण खूप छान असायचा. तिथे म्हणजे नाही का सर वगैरे कधी येतात आता असं रोडने वगैरे, आमच्या रोडच्या साईडलाच घर आहे आमचं नाही का मम्मीचं माझ्या. तर मग ते सांगायचे अधूनमधून भेटल्यावरती की हुशार आहे वगैरे, छान आहे, असं तसं वगैरे. तर खरंच परिस्थिती ना खूप वाईट असते, खूप म्हणजे खूप वाईट असते. अगदी मी एकदम लहान असेल तरी मी 4थीलाच होते, लहानच होते. आणि असं प्रत्येक वेळेस तेव्हा नाही का असं पाऊस वगैरे काय पडत नव्हता, काय नव्हता. आणि अक्षरशः म्हणजे माझा छोटा भाऊ आणि मी इथं आजी आजोबांजवळ थांबलेलो, इथेच गावाकडे आम्ही गावाकडे थांबलेलो, मी आणि माझा छोटा भाऊ आणि आजी आजोबा. आणि मम्मीला माझ्या आणि पप्पांना त्यांना म्हणजे असं कधी वाटलं पण नाही, म्हणजे कधीच मला तर अशा गोष्टी पण कळत नव्हत्या. तर लहानपणापासून मी खूप काही बघितलं. तर माझ्या मम्मीला आणि माझ्या पप्पांना आणि माझी छोटी बहीण सगळ्यात छोटी आहे, तर मग ती काही नसती थांबली ना आमच्याजवळ, तर मग तिला घेऊन गेले सगळे. मम्मी पप्पा म्हणजे ते दोघं गेलेले. आम्हाला म्हणजे नाही का त्यावेळेस खूप असा दुष्काळ वगैरे असायचा, पाऊस वगैरे नव्हता. आणि आमचा भाग असा आहे की म्हणजे तिकडं असं काही कॅनल वगैरे असं काही वेगळं नाही आहे, सगळं काही पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे तेव्हा पाऊस नव्हता, काय नव्हता, सलग 2-3 वर्ष, मला वाटतं 2 वर्ष तरी पाऊस नसेल झाला. त्यामुळे मग खायचे प्यायचे सुद्धा वांदे व्हायचे, खूप अवघड असायचं त्यावेळेस. मग
म्हणजे असं काही खूप दिवसाची गोष्ट नाही आहे. माझी बर्थडे तरी 2001 आहे. मग बघा तरी मी 4थीला होते, म्हणजे मे बी 2008 वगैरे असेल तेव्हा. तर मग तेव्हा असं झालं. मग मम्मी ते मला सोडून गेले आणि मला अजिबात करमत नव्हतं माहिती आहे का. एवढं वाईट वाटायचं. अरे अजिबात म्हणजे मी कधीच असा विचार पण नाही केला. आता आपण एवढं लहान असताना अशा गोष्टींचा विचारच नाही करत ना, मस्त खेळणं वगैरे हेच चालू असतं. पण तेव्हा कळलं की अरे बापरे, खरंच शिक्षण खूप गरजेचं आहे. आपण जर असं काही नाही केलं तर किती वाईट वेळ आली माझ्या वडिलांवरती, आईवरती. अशी वेळ मी म्हणजे स्वतः काहीतरी करेल नक्की. तर तेव्हाच मी असं विचार केलेला की नाही, मला करायचं आहे आणि मी करून दाखवेल. माझ्या घरच्यांची, माझ्या मम्मीची, पप्पांची, सगळ्यांची स्वप्न मी पूर्ण करेल, असा मी विचार केला होता. आणि मग नंतर ते गेले तर मला अजिबात करमत वगैरे नव्हतं. आणि जे आजोबा होते पण तरी पण आईवडील दूर गेल्यावर कसं राहू शकतो ना आपण. आणि त्यात मी काय एवढी मोठी नव्हती आणि माझा छोटा भाऊ तर माझ्यापेक्षा पण छोटा आहे. तर मी त्यांना सारखं फोनवरती वगैरे बोलायचे नाही का, तुम्ही कधी येणार असं तसं ते बोलायचे, येऊ करायचे. आणि एकदा फक्त यात्रेला माझे पप्पा घरी आलेले, मग माझी मम्मी काही आलीच नाही कारण की तिला यायला जमलं नाही. ते ऊस तोडीला गेलेले आणि ते खरंच तो दिवस ते अजून सुद्धा मला आठवतात. खूप वाईट होतं तेव्हाचं सगळं. आणि 1 वर्षभर आम्ही एकमेकांपासून दूर राहिलेलो. फक्त पप्पा एकदा आलेले, बाकीचा टायमिंग म्हणजे असंच, कारण की यायला जमत नव्हतं. त्यांच्याकडनं पैसे वगैरे घेतलेले असतात, त्यामुळं आपण येऊ शकत नाही ना, तिथेच थांबायला लागतं. जोपर्यंत तिथलं सगळं काही काम पूर्ण होत नाही तोपर्यंत म्हणजे वर्षभर त्यांना तिकडेच थांबायला लागलं. आणि डायरेक्ट 1 वर्षानं आम्ही भेटलो होतो तेव्हा. नंतर ना मग मी 10वी 12वी हे सगळं शिक्षण आमच्या तिकडलं म्हणजे नाही का तालुक्याच्या ठिकाणी कंप्लीट केलं. आणि तेव्हा मी खरंच खूप अभ्यास करायचे. मी ठरवलेलं मी अभ्यास करायचे, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. माझे वडील मला काहीच कमी पडू देत नव्हते. माझे वडील म्हणजे माझी सगळीच फॅमिली, माझी मम्मी वगैरे सगळे मला खूप सपोर्ट करत होते. मी 10वीला पण चांगले मार्क मिळवले. तरी पण मला म्हणजे असं काही खूपच नाही, पण मला 80% मार्क होते मला 10वीला. कारण की आणि मी सगळं काही खूप अभ्यास करायची. मी रात्र जागून अभ्यास केलेला आहे. अक्षरशः कधी असं व्हायचं की लाईटचा प्रॉब्लेम असायचा ना, तर अशी छोटीशी तुम्हाला चिमणी वगैरे बोलतात बघा, त्याच्यामध्ये ते नाही का रॉकेल वगैरे टाकून पेटवतात, त्याच्यावरती मी अक्षरशः अभ्यास केलेला आहे. चिमणी पेटवून अभ्यास केलेला आहे, दिवा लावून अभ्यास केलेला आहे. अक्षरशः कधी असं व्हायचं की मी तशीच झोपी जायची, मला कळत पण नव्हतं. म्हणजे पुस्तकं वगैरे कधी मग मम्मी मला ओरडायची, तुला समजत नाही का, असं झोपते म्हटली. कधी जर असं नाही का धक्का वगैरे लागला तर काय होईल काय कळत नाही, असं तसं वगैरे. आणि नंतर 12वीला मी सायन्स घेतलेलं, तर तेव्हा पण मला 70% मिळाले होते. आणि ते माझ्या असेच मार्क नाही आहेत, खरंच मी त्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. म्हणजे असं तसं वगैरे नाही आहे, ते माझ्या कष्टाचे मार्क आहेत आणि ते माझ्यासाठी खूप आहेत. आणि नंतर 12वी झाल्यानंतर ना असं विचार केला की आता काय करायचं. तर मग म्हणजे नाही का असं जवळ पैसे वगैरे तर नव्हतेच. तर मग माझी 12वी झाली. आणि 12वी झाल्यानंतर मग असा विचार केला की आता काय करायचं. सगळे बोलायला लागले आता काय करायचं. तर असं होतं की करण्यासारखं तर खूप काही असतं, पण त्यासाठी पैसे लागतात. आणि ते की जर नसतील तर मग आपलं डोकंच बंद पडतं, आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या पैसा लागतो. जे काही आपल्याला करायचं म्हटलं, काही जरी करायचं म्हटलं तरी फक्त लागतात ते पैसे. आणि पैसे नसतील तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे तरी पण माझ्या पप्पांनी सांगितलं, माझे पप्पा बोलले की नाही ठीक आहे म्हटले. असं म्हणजे नाही का मी चाललेलं की तिथेच कुठेतरी म्हटलं मी BCA वगैरे करते काहीतरी असं तसं, किंवा BSc वगैरे आपलं साधंच काहीतरी करायला असं तसं ग्रॅज्युएशन असं चाललेलं. कारण की मला कळत होतं, म्हटलं जाऊ दे एवढं सगळं कसं होणार काय. पण नाही, माझे पप्पा बोलले की नाही म्हटले आपण तुला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ. आणि अक्षरशः आमच्याकडे खरंच अजिबात सुद्धा पैसे नव्हते माहिती का. एकतर कधी पाऊस येतोय नाही येतोय आणि सगळं काय त्याच्यावरती चाललेलं. आणि हळूहळू सुधारणा माणसाची परिस्थिती नाही का हळूहळू बदलत जाते, पण त्यावेळेस काय असं नव्हतं. आणि ज्यावेळेस आम्हाला ॲडमिशन घ्यायचं होतं मी फॉर्म वगैरे भरला, सगळं काही व्यवस्थित केलं. आणि नंतर मग मी ते OBC वगैरे करतात ती प्रोसेस मी करून घेतली. बट आम्हाला सर्टिफिकेट काय भेटलं नाही. तर त्या सर्टिफिकेटसाठी ना आम्हाला एवढं खरं सांगते की एवढी धावपळ करायला लागली ना, खूप जास्त धावपळ करायला लागली आम्हाला. आम्ही इकडे आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी अहिल्यानगरला इकडे तिकडे खूप वेळा आम्हाला फेऱ्या मारायला लागल्या. आणि अक्षरशः माझा लास्ट डेट होती, मला ते सर्टिफिकेट वगैरे आपल्याला जे भेटतं ना व्हेरीफाय वगैरे करून ते मला सबमिट करायचं होतं. नाहीतर मग माझं ॲडमिशन नसतं झालं. तर
स्वामींच्या कृपेने मला ते लास्ट डेट दिवशी मला म्हणजे अक्षरशः फक्त 10 मिनिट राहिलेली मला. मी जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचले ना, मी तिकडनं तसंच माझ्या कॉलेजमध्ये गेले, तिथं जाऊन मी ते सबमिट केलं आणि लास्ट डेट होती. मला अक्षरशः 10 मिनिट शेवटचे राहिलेले आणि तेव्हा मी अपलोड केले. पाऊस येत होता, त्या पावसामध्ये आम्ही असंच कॉलेजला गेलो होतो माहिती आहे, आणि ते सबमिट केलं आम्ही. कारण की खरंच खूप आवड. आम्ही बसनं अक्षरशः इकडनं अहिल्यानगरवरून माझ्या कॉलेजला गेलो, तिथनं मग ते सबमिट केलं. तेव्हा कुठे मला बरं वाटलं, कारण की एवढी भीती वाटायची की वाटायचं अरे इतकं सगळं केलंय, आता काय होईल काय नाही. नाही तर ज्या गोष्टीसाठी आपण एवढी धडपड करतोय, शेवट जर एवढे प्रयत्न करून जर ते हातातून निसटलं तर मग काय वाटत असेल ना. बट देवाच्या कृपेने आणि नशिबाने मला माझं सर्टिफिकेट भेटलं आणि मी ते सबमिटसुद्धा केलं. तर ॲडमिशनच्या वेळेस आहे ना बघा, आता इंजिनिअरिंगची फीज खूप असते खरंच, आणि ज्या लोकांकडे पैसा आहे त्यांना अजिबात काय वाटत नाही, म्हणजे त्यांना असं वाटणार पण नाही एवढं काय त्यात, ही काय सांगते एवढं की इंजिनिअरिंगचं वगैरे असं तसं. पण आमच्याकडे खरंच आमची तशी अजिबात परिस्थिती नव्हती. पण माझ्या वडिलांनी कुठेतरी धाडस केलेलं आणि त्यांना असं वाटायचं की जे मी भोगले, जे मी सहन केलं, जे माझ्यासोबत आत्ता मी एवढे सगळं कष्ट करतोय ते फक्त माझ्या मुलांना करायला लागायला नाही पाहिजे, म्हणून त्यांची एवढी सगळी तळमळ चाललेली. तर अक्षरशः स्टार्टिंगला मग आम्ही एवढी सगळी फी भरू शकत नव्हतो, त्यामुळे इकडे तिकडे आम्ही बोलून वगैरे असं तसं नाही का एकदम असं कन्व्हिन्स वगैरे करून कसं तरी करून आम्ही स्टार्टिंगला फक्त ॲडमिशन फी थोडीच भरायचं ठरवलं. तर अक्षरशः आम्हाला 5,000 ते 10,000 रुपये भरायचे होते स्टार्टिंगला. नंतर मग म्हटलं की 2 महिन्यानं वगैरे असं नाही का असं फीस देत जाऊ आम्ही, असं सांगितलेलं आम्ही. तर ते 5,000 10,000 रुपये सुद्धा आमच्याकडे नव्हते. तर माझ्या पप्पांनी अक्षरशः इकडे तिकडे ह्याला माग त्याला माग. तर लोक अशी बोलायचे की तुझ्याकडे पैसे नाही तर मग तू कशाला शिकवतो ना मुलीला, लग्न करून टाकायचं, एवढं काय आपल्याकडे असं पण कोण शिकते तेव्हा, कुठे कुणाला शिकवलंय कुणी. आणि खरं सांगते की म्हणजे नाही का आमच्या गावामध्ये अक्षरशः आहे ना मीच पहिली मुलगी आहे की जिनं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, आणि ते मला माझ्या फॅमिलीमुळं, माझ्या मम्मी पप्पांमुळं, सगळ्यांमुळं मला ते म्हणजे नाही का ते मी करू शकले, नाही तर कदाचित मी ते केलंच नसतं कधी. आणि खरंच त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण की अजूनही आत्ता कुठेतरी म्हणजे नाही का 1-2 वर्षानंतर मी जेव्हा शिकली आहे ना त्याच्यानंतर लोक मुलींना शिकवायला लागलेत आमच्याकडे. म्हणजे आत्ताशी तर कुठेतरी आमच्या इकडल्या मुली वगैरे आता हे करतात, कुठे म्हणजे नाही का D.Pharm वगैरे असं तसं करायला लागलात. आणि एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीतून त्यांनी मला शिकवलं. खरंच मी त्यांचे म्हणजे नाही का त्यांनी खूप काय केलं आहे माझ्यासाठी, मी ते कधीच नाही विसरू शकत. कारण की स्वतःला एखादी गोष्ट न घेता सुद्धा त्यांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे की स्वतःला त्यांनी का म्हणजे नाही का आपले कपडे फाटले तर ठीक आहे जाऊ दे, पण आपल्या मुलांना पाहिजे असं असतं. आणि ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलंय. माझ्या मम्मीने सुद्धा माझ्यासाठी खूप काही केलंय. तर अक्षरशः ते तेवढे पैसे उसने घेताना सुद्धा लोक एवढे सगळं बोललेले, तर त्यांना खूप वाईट वाटलं असेल, पण त्यांनी कधी आमच्यापर्यंत त्या गोष्टी येऊन नाही दिल्या. पण आपल्याला सगळं समजत असतं कुठं ना म्हणजे नाही का, त्यांनी जरी सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला कळतात त्यामुळे मग ते पैसे तरी पण आम्ही भरले. तरी लोक अशी बघायचे, हा काय पण करतोय असं तसं नाही का, काय शिकवायची गरज आहे मुलीला, कोण शिकवते, किती केलं तरी लोकांच्याच घरी जाणारी मुलगी कशाला शिकवायची असं तसं वगैरे चाललेलं. तरी पण माझ्या वडिलांनी मला शिकवलं आणि नंतर ती फी वगैरे भरली. आणि मग मी फर्स्ट इयर सेकंड इयर अशा पद्धतीने मी माझी बॅचलर डिग्री कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण केली. आणि त्यासाठी एवढा सगळा खर्च आला, तो सगळा खर्च माझ्या वडिलांनी, माझ्या मम्मीनं इकडे तिकडे काम करून कसं तरी करून खूप कष्ट घेतले त्यांनी, आणि त्यांनी मला शिकवलं. म्हणजे माझं नाही का थर्ड इयर वगैरे असेल, थर्ड इयरच्या टायमिंगला मी एक्झाम वगैरे दिलेली, तेव्हा मला स्थळ आलं लग्नासाठी. तर माझं नाहीच चाललेलं, पण नंतर मग मला त्यांच्याकडनं असं समजलं, ज्यांचं स्थळ आलं त्यांच्याकडनं असं समजलं की ते बोलले की आम्ही शिकवतो तिला. मग नंतर मग घरच्यांचं थोडंसं माइंड चेंज झालं आणि मी पण म्हटलं ठीक आहे. आणि मग माझं लग्न झालं. आणि त्यानंतर आता कसं असतं माहिती आहे का, काही गोष्टी व्हायच्या असल्या ना त्या होतातच. आपण किती असं बोलतो की अरे असं कसं तसं कसं, पण असं काही नसतं. जे देवाला करायचं आहे ना, जी देवाची इच्छा आहे ना ते होतंच. त्यामुळे नंतर मी थर्ड इयरमध्ये माझं लग्न झालं. आणि मी शेवटच्या वर्षात असताना म्हणजे नाही का लास्ट इयरला मी प्रेग्नेंट होते. तर
जेव्हा 3rd इयरमध्ये आणि लास्ट इयरला असताना मी प्रेग्नेंट होते, तर अक्षरशः मला 8वा महिना चालू असेल तेव्हा माझे प्रॅक्टिकल एक्झाम किंवा बाकी सबमिशन वगैरे असेल सगळं त्या टायमिंगलाच होतं. आणि मला म्हणजे नाही का, मला समजत नव्हतं की अरे मी काय करू, कसं करू, पण इतकं सगळं कष्टानं मला माझ्या घरच्यांनी शिकवलं. आणि जर मी असं अर्ध सोडून दिलं तर कदाचित नंतरनं बाळ झाल्यानंतरनं पण मग तर खूप बेकार सिच्युएशन होती ना. जोपर्यंत आहे पोटात तोपर्यंत तरी आपल्याला म्हणजे नाही का आपण स्वतः करू शकतो, पण नंतरनं ते कुठं कोण सांभाळणार, कोणाजवळ ठेवायचं, कसं राहणार, आणि एवढं सगळं मॅनेज होणं खरंच शक्य नव्हतं. त्यामुळे मग मी नाही म्हटलं, मी एक्झाम देणारच आहे आणि मला द्यायची होती एक्झाम. कारण की मी माझ्या वडिलांचे, मम्मीचे, आईचे सगळ्यांचे कष्ट माझ्या डोळ्यासमोर होते की मला का करायचं हे सगळं. मी एक्झाम द्यायला गेले आणि प्रॅक्टिकलसुद्धा दिले, तर सगळे कॉलेजमध्ये वगैरे असतील ना, ते माझं सगळे असं म्हणजे बोलायचे, अरे तू का करते, जाऊ दे, नको देऊ, आता नंतर न दे, असं कर तसं कर. त्यांना असं खूप वाटायचं माझ्याबद्दल विशेष की अरे बापरे कसं काय करते एवढं सगळं मॅनेज, असं तसं. आणि मी अक्षरशः नाही एवढं सगळं लांबचं माझं गेट वगैरे असेल ना, हां ठीक आहे, मी कुठल्याच गोष्टीला थांबले नाही. मला करायचं आहे आणि करायचीच जिद्द होती माझ्यामध्ये आणि ते मी करूनच दाखवलं. मी तिथून इतक्या लांबपर्यंत चालत जायची, एवढं ऊन लागायचं, एवढा त्रास व्हायचा मला, तरीसुद्धा मी ते सगळं सहन केलं आणि आले. आणि अक्षरशः मला माझे टीचर लोक जे होते ना, माझे मॅडम वगैरे, त्यांच्याकडे मी सबमिशनला गेलेली, तर त्या मला बोलल्या की बापरे कितवा महिना चालू वगैरे. सगळ्यांनी म्हणजे नाही का विचारपूस वगैरे केली. मी सुद्धा सगळं सबमिशन, ओरल वगैरे, प्रॅक्टिकल सगळं काही अटेंड केलं आणि सगळं काही व्यवस्थित झालं माझं. तर मला मॅडम वगैरे सगळे बोलायचे की तू एवढं सगळं कष्ट करते ना, एवढे सगळे कष्ट घेते ना, तर नक्कीच तुला त्याचं चांगलं फळ भेटेल. तू सगळे सब्जेक्ट वगैरे क्लिअर करशील आणि तुझं होणारं बाळसुद्धा अगदी एकदम छान हुशार असेल, असं मला बोलत होते सगळे. आणि माझं बाळ तर हुशारच आहे, खरंच खूप छान आहे. माझी मुलगी खूप हुशार आहे ती. आणि ते जसं बोलले तसंच झालं. निदान मला पण असं वाटलं की असं होऊ शकतं का, पण खरं तसंच झालं. मी जवळजवळ माझा 9वा महिना चालू होईपर्यंत, म्हणजे प्रिशा माझी झाली आहे 28 तारखेला, 28 जुलैला, आणि मी जवळजवळ 26-27 जुलैला माझा लास्ट पेपर होता. तोपर्यंत मी सगळं काही स्वतः केलेलं आहे. मी एवढं लांब चालत ये, पूर्णपणे माझं 3rd फ्लोअरला 4th फ्लोअरला लिफ्ट वगैरे काय नव्हती, मी पूर्ण एवढ्यावरती चालत जायचे, एक्झाम हॉलमध्ये जायचे, सगळे पेपर वगैरे दे, परत घरी ये जा, सगळ्या गोष्टी मी स्वतः केल्या. म्हणजे मला असं कधीमध्ये आता यांचं काम वगैरे चालू असतं तर म्हणजे नाही का कधीमध्ये तर यायचे किंवा नाही, पण मी या गोष्टीचा अजिबात विचार केला नाही. मी स्वतःही सगळं करायचे, काय प्रॉब्लेम नव्हता. मी एवढ्या लांब चालत यायची, मला काहीच वाटत नव्हतं. मी एक्झाम वगैरे सुटली ना, माझी फ्रेंड आहे श्रद्धा, तर ती असायची माझ्यासोबत, मी यायची, एवढ्या लांब चालत यायचे. सगळं काही मी फक्त आणि फक्त माझ्या वडिलांच्या, माझ्या मम्मीच्या, माझ्या फॅमिलीच्या कष्टामुळे केलं आहे. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मी कंप्लीट केलं. आणि ते पण नंतरनं प्रिशाच्या जन्माच्या जस्ट फक्त लवकरच रिझल्ट लागला. तसा रिझल्ट लागतो 45 दिवसांच्या आतमध्ये, तर माझा रिझल्ट लवकरच लागलेला आणि रिझल्ट माझा खूप छान लागला. मला मस्त छान असे मार्क्स मिळाले. आणि म्हणजे नाही का, जेव्हा माझा रिझल्ट लागला ना, तेव्हा अक्षरशः मला विश्वाससुद्धा बसत नव्हता की मला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन भेटलेलं. माझा CGPA 8 पॉईंट भेटलेला मला. आणि खरंच ते माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे की एवढ्या सगळ्या परिस्थितीवर मात करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि हे जे मी सगळं करू शकले, मी जे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं, माझं 4 वर्षांची माझी मेहनत आहे, ती एवढं सोपं नाही आहे सगळं खरंच. तर ते सगळं श्रेय मी माझ्या फॅमिलीला देते. आणि लग्नानंतरनं पण मला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला. सो ते सध्या यामध्ये आहेतच. समजा मला असं नाही का जॉब वगैरे जरी करता नाही आला तरी मी कुठे ना कुठे कशामध्ये ना कशामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि नक्कीच मला ते यश मिळेल नाही मिळेल ते नाही माहिती मला, बट मी माझे प्रयत्न चालू ठेवणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच ते पूर्ण होईल. जरी मला जॉब नाही करता आला ना, तरीसुद्धा मी कुठे ना कुठे काही ना काही करून कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये का होईना पण काहीतरी करून नक्कीच दाखवणार आहे. जेणेकरून माझ्या घरच्यांचे कष्ट केलेले माझ्यासाठी त्यांनी जेवढे कष्ट केलेले आहेत ते वायाला अजिबात जाऊ देणार नाही मी. आणि चला तर इथेच थांबते. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.